मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्राणी व त्यांचे आवाज हा जो काही घटक आहे तो पाहणार आहे मित्रांनो, म्हणजेच ॲनिमल अँड क्रेज. तर हा घटक प्रत्येक परीक्षेत निश्चितपणाने विचारला जातो. तसेच सर्वांनी शालेय विद्यार्थ्यांनी हा घटक करणे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया. जे काही निळ्या कलरमध्ये दिसतात ते पाहूया. अपेस मंकीज म्हणजे माकडे, तर काय करतात ते गिब्बर म्हणजेच वटवट करणे. ॲसेस म्हणजे घाडवे, ब्राय गाढवाचे ओरडणे. बियर म्हणजे अस्वल, तर ते ग्राउल म्हणजे गुरगुलणे. पुढे आहे ब्लॅक कलरमधले पाहू आपण आता. बल म्हणजे बैल, तर बैल काय करतो बिलो म्हणजे हंबरने डरकाळी फोडतो. कॅमल म्हणजे उंट, तर त्याचं काय असतं तर ग्रंट म्हणजेच रेकणे. पुढे आहे कॅट, कॅट म्हणजे मांजर, तर मांजराचा आवाज कसा म्यू म्हणजे म्याव म्याव करणे. पुढे आहे कॅटल म्हणजे गुरे, तर गुरे काय करतात तर लो म्हणजेच हंबरणे. पुढे कॉक म्हणजे कोंबडा, तर कोंबडाची जे काय आहे ते आरवणे असते म्हणजेच त्याला आपण क्रॉव म्हणतो. पुढे आहे कुक्कीज म्हणजेच कोकिळा पक्षी, तर कोकिळा पक्षी कशी करते तर कुहू कू असा कोमल आवाज करते म्हणजेच त्याला कू असे म्हणतो आपण. पुढे डॉग म्हणजे भुंकणे किंवा तो गुरगुरणे, तर त्याला काय आहे तर बार्क ग्राउल हाऊल अशा पद्धतीने आपण त्याला म्हणलेलं आहे. पुढे आहेत डोव्स म्हणजे कबुतरे, तर कबुतऱ्यांचा कसा आवाज असतो तर कू म्हणजेच घुघू असा आवाज करणे. डक्स म्हणजे बदक, तर बदकांचे ओरडणे असे त्याला आपण केक असे म्हणू शकतो. पुढे निळ्या कलरमधले पहा मित्रांनो. सर्वांनी ह्या व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. एलिफंट म्हणजे हत्ती, तर हत्तीचे तुतारीसारखा आवाज काढणे म्हणजे ट्रम्पेट त्याला आपण म्हणू शकतो. फ्लाईज म्हणजे माशा, तर माशांचा गुंगू असा आवाज असतो म्हणजेच बज. मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांपर्यंत तुम्ही शेअर करा. फ्रॉग म्हणजे बेडूक, तर बेडकाचा जो काय आवाज आहे तो कसा डरावडराव असतो म्हणजेच क्रॉक असे आपण म्हणतो. पुढे आहे गोट म्हणजे बोकड, तर बोकडाला बे करणे म्हणजेच ब्लिट असे आपण त्याला आवाज आहे. पुढे आहे हेन म्हणजे कोंबड्या, तर कोंबड्याचा आवाज कसा असतो तर कलकल करणे म्हणजेच कॅकल. पुढे आहे हॉर्सेस म्हणजेच घोडे, तर घोड्यांची खिंकाळणे असे असते म्हणजेच नाईट आपण म्हणतो. पुढे लाल कलरमधले पाहू आपण मित्रांनो. जॅकल म्हणजे कोल्हे, तर कोल्ह्याची जी काय आहे ते गळा काढून ओरडतात म्हणजेच केकाटणे करतात म्हणजे हाऊल. पुढे किटन म्हणजेच मांजराची पिल्ले, तर मांजराची पिल्ले काय कसे करतात म्याव करतात, त्यालाच म्यू आपण म्हणू शकतो. पुढे लॅम्प म्हणजे कोकरे, तर ते बेबे करतात म्हणजे ब्लीट त्याला आपण म्हणतो. पुढे आहे लोयन म्हणजे सिंह, तर सिंहाची काय करते गर्जना असते त्याला आपण रोर असे म्हणतो. माईस म्हणजे उंदीर, तर उंदराचा आवाज चिची करणे असं म्हणजे स्क्वेक आपण त्याला म्हणू शकतो मित्रांनो. पुढे पहा मित्रांनो, आऊल म्हणजे घुबडे, तर ते काय करतात खुदकार करणे म्हणजेच हुट असा त्यांचा आवाज असतो मित्रांनो. पुढे आहे ऑक्झेन म्हणजेच बैल, तर बैलाची काय असते हंबरणे असते बिलो त्याला म्हणू शकतो आपण. पुढे आहे पॅरॉट म्हणजेच पोपट काय करतो तो बोलतो म्हणजे टॉल्क. पीक म्हणजे डुकराचं काहीच नाही रेकणे किंवा डुरकणे, त्याला आपण ग्रंट असे म्हणू शकतो. पुढे ब्लॅक कलरमधले पहा मित्रांनो. स्नेक्स किंवा सर्फेंट्स म्हणजे साप काय करतो फुसकारतो, त्याला आपण हिस म्हणतो. शिप म्हणजे मेंढ्या काय करतात बेब्या करतात म्हणजे ब्लीट करतात. स्पॅरो म्हणजे चिमण्यांचा आवाज चिवचिव करणे म्हणजे चिर्प किंवा ट्विटर. पुढे लाल कलरमधले पाहू मित्रांनो आपण. सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. टायगर म्हणजे वाघ, तर वाघाची गर्जना असते किंवा डरकाळी फोडणे असतो, त्याला आपण रोर असे म्हणू शकतो. वल्चर म्हणजे गिधाडांचं काय असते किंचाळणे असते म्हणजे त्याला स्क्रीम असे म्हणू शकतो. पुढे आहे वॉल्व्स म्हणजे लांडगे, तर लांडग्याची काय केकाटणे किंवा किंचाळणे म्हणजे त्याला आपण हाऊल किंवा एल असे म्हणू शकतो. मित्रांनो, हा आपला हाडके सर हा यूट्यूब चॅनल आहे. सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, आज आपण ॲनिमल म्हणजे प्राणी मग त्यांचे जे काय आवाज आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहे. शालेय विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचे आहेत. जे काही शालेय परीक्षा असतात, स्पर्धा परीक्षा, त्यामध्ये हे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.